MTDCचं हे रिसॉर्ट मंदिराच्या अगदी जवळच आहे. हा MTDCचा एंट्रन्स आहे. MTDCचं हे जे प्रीमियम विला आहे याचं रेट आहे 4000 रेट आहे. तर तुम्ही बघू शकता हॉटेलची रूम कशी आहे. आणि हा सी व्ह्यू आहे, सो खूप छान वाटतं. आणि इथे मोठी बाल्कनी पण आहे. बाहेर मस्तपैकी गार्डन आहे, झुला आहे, तुम्ही बघू शकता. आणि जो हा सी व्ह्यू आहे तो तर काही मस्तच आहे. हा प्रीमियम सूट आहे. याचं रेट तुम्हाला 4000 आहे पर डे. हा वॉशरूम आहे. हे वॉशरूम आहे, इथे कबर्ड्स आहे. कमोड आहे इथे, ते गीझर आहे बघू शकता. हे वॉश बेसिन आहे, इथे पण मिरर आहे. तुम्ही इकडची ग्रीनरी बघू शकता, खूपच छान आहे. इथे तुम्ही बघू शकता की इथे जवळच समोरच समुद्र आहे, सी व्ह्यू आहे, त्याच्यामुळे खूपच भारी वाटतं. आणि इथे एकदम गजगज नाही आहे. ॲक्च्युली आता दुपार असल्याने गर्दी पण खूप कमी आहे. पण आहे राहायला. इथे रिसेप्शन एरिया आहे.
तुम्ही बघू शकता इथे बोर्ड लावलाय, क्लब आहे, रेस्टॉरंट आहे आणि कॉटेजेस आहे. तर तुम्ही बघू शकता गणपतीपुळेचं हे MTDCचं रिसॉर्ट आहे. हा सी व्ह्यू आहे, खूपच छान आहे. तर इथे आम्ही अजून एक रूम घेतली आहे, बांबू हाऊस म्हणून. तुम्ही याचा व्ह्यू बघू शकतात, किती छान आहे. बांबू कॉटेज आहे, ते AC आहे, TV आहे. फॅन आहे, चेअर्स आहे. पण आहे. तर आपण आपलं सामान इथे ठेवू शकतो. सो ओव्हरऑल ही रूम मला खूपच जास्त आवडली. वॉशरूम आहे, हे पण नीट आणि क्लीन आहे एकदम. कमोड आहे, ते मिरर आहे, वॉश बेसिन आहे, गीझर आहे. सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला या रूममध्ये अवेलेबल आहे. आणि तुम्हाला बाहेर पण तुम्ही बघू शकता, इकडे फुलं बघा, सगळ्या प्रकारची मस्त मस्त मोगरा आहे, सदाफुली आहे. खूप असं प्लीजंट ॲटमॉस्फिअर आहे इथे, खूपच मस्त आहे. गार्डन एरिया आहे बाहेर, आणि पुढे झुला वगैरे पण आहे. व्ह्यू तुम्ही बघू शकता, एकदम ऑसम आहे.
बाल्कनीतून तुम्ही व्ह्यू बघू शकता, किती ब्युटिफुल आहे. ते बॅक साईडला समुद्र आहे. खूपच ऑसम व्ह्यू आहे हा. तर इकडे आता मी बीचवर आली आहे झुला झुलायला. इथे इव्हिनिंगला खूप प्लेझंट असं ॲटमॉस्फिअर झालं आहे. इथे बीचवरचं तुम्ही बघू शकता इव्हिनिंगचा व्ह्यू. मस्तपैकी इथे सनसेट बघता बघता या बंगळीवरून तुम्ही पण एन्जॉय करू शकता. हा इव्हिनिंगचा व्ह्यू बघा. इथे बसायला मस्त केलं या लोकांनी, चेअर्स वगैरे. हा मंदिराचा गेट आहे. तुम्ही बघू शकता इथे मे महिना आहे म्हणून खूप गर्दी आहे दर्शनाला. तुम्हाला इथे MTDC मध्ये जर बुकिंग करायचं असेल तर ऑनलाईन बुकिंग करावं लागेल. त्याच्यावर तुम्हाला हॉटेलचे चार्जेस वगैरे कळून जाईल. त्याच्यामुळे ऑनलाईन बुकिंग तुम्ही करा MTDC मध्ये येण्यासाठी. तिथे तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळेल किती चार्जेस आहे आणि काय. सीझन असेल ना इकडे तर तुम्हाला ॲटलिस्ट 2 महिन्याआधी बुकिंग करावं लागेल. आणि सीझननुसार यांचे जे रेट्स आहेत ते कमी जास्त होत असतात. सो तुम्ही ऑनलाईन चेक करा. ओव्हरऑल MTDCचा माझा एक्सपिरियन्स चांगला होता. फक्त इकडचं जे जेवण आहे ते मला काय एवढं आवडलं नाही. ते आम्ही एकदा इथे ट्राय केलं रेस्टॉरंटमध्ये, ते एवढं काही खास नव्हतं. तर तुम्ही इथे बाहेर ट्राय करू शकतात जेवण वगैरे. इथे भरपूर रेस्टॉरंट आहे बाहेर. आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला होता. त्यांचे रूम्स वगैरे चांगले आहेत. बाकी सगळं फॅसिलिटी आहे चांगल्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट आणि लाईकद्वारे नक्की कळवा. थँक्यू.